की आता हे पुस्तक फायनल झालंय बरं का. त्या दिवशी इस्माईल हानियाला उडवला इस्रायल. 3 पुस्तकं ट्रान्सलेट केलीस आणि पहिलं पुस्तक लिहिलंस. तर हा जो ट्रान्झिशन होता, ही जी शिफ्ट होती, ती कशी होती? ॲक्च्युली मला पर्सनली तो शिफ्ट ॲज सच नाही वाटला. याचं कारण फ्री प्रेसला मी 3.5 वर्ष पुस्तकांचे परीक्षणं पण केली. 350 पुस्तकांचे परीक्षणं आणि 450 लेख इन्क्लुडिंग मुलाखती असं लिहिलेलं होतं. सो मला कसं लिहायचं ते शैली थोडीशी एक 19-20 माझी सुद्धा मला माहिती होती की मला कसं लिहिता येते, अजून कसं खुलवता आलं असतं. पुस्तक लिहिण्यामागचं कारण असं झालं की मी त्यावेळेसच्या कंपनीमध्ये टेक्निकल रायटर म्हणून काम करत होतो. त्या कंपनीची एक टीम ही इस्रायलमधली होती आणि दर सोमवारी दुपारी 4ला आमची एक मीटिंग व्हायची. बरं. तर ते मीटिंग 3:45ला लोकांचे तिथल्या मेसेज आले की 1 मिनिट आम्ही जरा ना बंकरमध्ये शिफ्ट होत आहे. ही मीटिंग 10 मिनिटांनी सुरू करायची का? ते वाचणं सुद्धा की अरे बापरे असं आहे का? मग जेव्हा त्यांच्याशी ऑफिसच्याच वेळेत पण जरा चर्चा केली की नक्की कुठं राहता तुम्ही, तर ते सांगायचे की नाही आमचं घर बॉर्डरपासून एक 20 किलोमीटरवर आहे. बॉर्डरपासून 20 किलोमीटर असं ऐकायला म्हणजे आपल्याला ते लक्षात येत नाही. पण उद्या आपण भारताच्या पश्चिम किंवा पूर्व सीमेवरचे 20 किलोमीटरच्या अलीकडचं गाव असेल तर आपल्याला जो थोडंसं आपण जरा सरळ बसू तसं ते थोडंसं झालं. बरं. मग असा विचार केला की अनायसे 2020 साली जेव्हा प्लॅन केलं होतं तेव्हा असं लिहिलेलंच होतं की कुठल्या तरी एका पुस्तक लिहायचं आहे. बरोबर. मग हा मुद्दा काय वाईट आहे? बेसिकली घटनेने अधिकार दिलाय मला काही बोलायचं, काही लिहायचं किंवा जोपर्यंत मी कोणाला दुखवत नाही तोपर्यंत. तर ती मर्यादा ठेवून म्हटलं लिहिण्याचा प्रयत्न तर करू. काय होईल? एकही प्रकाशक हे पुस्तक घेणार नाही. बरं. आणि ही तयारी केली होती की 100 प्रती छापून बघू, वाटू, विषय एंड करू. लिहित गेलो. बरं लिहिताना सुद्धा ते वॉर घडत असताना लिहिलेलं आहे. 7 ऑक्टोबरचा हल्ला. तथाकथित मी जेव्हा मला कळलं होतं की आता हे पुस्तक फायनल झालंय बरं का, त्या दिवशी इस्माईल हानियाला उडवला इस्रायलने. हमासचा नेता. त्यामुळे मला इस्माईल हानियेचा रेफरन्स जिथे जिथे मी वर्तमान काळात वापरला होता त्याचा सगळा भूतकाळ मला वॉज मध्ये गेला. मला कारण दुसरं माझं उद्दिष्ट असं होतं, मी कायम ते भान राखून होतो की प्रकाशन जेव्हा या पुस्तकाचं होईल त्यावेळेस जी परिस्थिती असेल किंवा असू शकते त्याच्या जवळपास जाणारं पुस्तक पाहिजे. ते टाइम बाउंड आलं पाहिजे, पण त्या पुस्तक त्याला मर्यादा आहेत. आज ते पुस्तक कदाचित इरिलेव्हंट असू शकेल, पण बाय द टाइम ते येईल तेव्हा ते नको. तो पास्ट टेन्स मधला मला नको.